मोदीजींचं परराष्ट्र धोरण म्हणजे गुलामगिरीचं धोरण आहे असं वाटायला लागलेलं आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की माझी 56 इंच छाती आहे आणि मी काही करू शकतो असं म्हणणारे मोदी त्या डोनाल्ड ट्रम्पला एवढं का घाबरत आहेत? अमेरिका म्हणते की तुम्ही फक्त 30 दिवसच कच्चा तेल रशियाकडनं विकत घेऊ शकता. 30 दिवसानंतर आम्ही तुम्हाला टॅरिफ लावू आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते तेल विकत घ्यावं लागेल. म्हणजे भारत या स्वतंत्र देशाने कुणाशी तेल घ्यावे, कुठल्या देशाकडून तेल घ्यावे, कुठल्या देशाकडून तेल घेऊ नये हे ठरवणारे अमेरिका कोण? हा डोनाल्ड ट्रम्प एक नंबरचा भिकारचोट त्या देशाचा प्रेसिडेंट आहे अमेरिकेचा. आता हा भिकारचोट ठरवणार का भारत देशाने काय करावं आणि काय करू नये? आणि आपल्या पंतप्रधानांनी जरा त्या डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी मोडून काढली पाहिजे. तुम्ही या देशामध्ये जे पक्ष फोडलेत ना, तुम्ही आमची शिवसेना फोडली, अनेक पक्ष फोडून तुम्ही सत्ता गाजवली, स्वतःला विश्वगुरु म्हणताय, या देशाचा सर्वात मोठा किंग समजता तुम्ही स्वतःला, आणि त्या डोन्या ट्रम्पला तुम्ही घाबरता. अरे काय त्या अमेरिकेच्या अवकात काय? 150 करोडचा आपला देश, त्या अमेरिकेमध्ये किती लोकसंख्या आहे? तरी सुद्धा आपला 150 करोड लोकसंख्या असलेला देश आणि हा मामूली देश जो अमेरिका आहे तो आपल्याला धमकी देतो आणि आपला पंतप्रधान ती धमकी ऐकून घेतो. एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या देशाचा इतिहास विसरू नका. नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, कुणाची दादागिरी खपून घेऊ नका कुठल्या देशाची. आपला भारत देश हा सार्वभौम देश आहे. 150 करोड लोकसंख्या असलेला देश आहे आणि सर्वच्या सर्व वाघांची फौज आहे. त्यामुळे असल्या अमेरिकेच्या दादागिरीला घाबरण्याची गरज नाही. गुलामगिरीच्या छत्रछाया खाली चाललो आपण सर्वजण. 150 वर्ष त्या इंग्रजांनी राज्य केलं इथं. आता अमेरिका राज्य करणार का आपल्यावर? आणि हा अपमान एक भारतीय म्हणून आम्ही सहन करणार नाही. अमेरिकाची दादागिरी करते, दादागिरीची भाषा करते, वारंवार आपल्या देशातील पंतप्रधानाला बोलते की दादागिरी आम्ही खपून घेतली जाणार नाही. भले आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असो, अगर काही असो, पण नरेंद्र मोदी यांच्या बाबत जे काही वक्तव्य हे अमेरिका करते वारंवार, ते खपून घेतलं जाणार नाही. अरे जे अवकात काय डोनाल्ड ट्रम्पची, एपिस्टन फाईल मध्ये त्यानं लहान लहान मुलीवर काय केलेला कांड सगळ्या देशाला माहित आहे. आणि या भिकारचोट अवलादीला घाबरायची गरज नाही. नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला सांगतो मी, या भिकारचोट अवलादीला घाबरू नका, याच्या दादागिरीला घाबरू नका. सडेतूर उत्तर द्या. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही फक्त त्या डोनाल्ड ट्रम्पला त्याची अवकात दाखवा. गुलामगिरीमध्ये आपल्या देशाला ढकलू नका. क्रांतिकारकांचा हा देश, आपल्या कितर क्रांतिकारकांनी आहुती दिली, आपले बलिदान दिले या देशासाठी, त्यांचा अपमान होऊ देऊ नका. या अमेरिकेला याची अवकात दाखवल्याशिवाय आता मोदीजी तुम्ही शांत बसू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.